हनुमान शास्त्री पोतदारांची एक कथा आहे, नीट ऐका ही, आता मन लावून ऐका. मुंबईला गेलेले होते, मुंबईला बसलेले, आणि समुद्राच्या काठावर त्यांचा एक नियम होता, 1,00,000 राम नामाचा जप केल्याशिवाय ते कधी झोपत नसत. मग 1,00,000 जप हा सहज कोणाशी बोलत चालत नाही होऊ शकत, त्याला थोडा 1-2 तास तरी वेळ काढावा लागेल, मग बाकीचा कव्हर होतो 50,000. आता आम्ही दररोज 65,000 जप करतो, तर कधी कधी जर कोणी भेटणारे येत जात राहिले तर कधी कधी 2-2:30 वाजेपर्यंत आम्हाला जागा राहावं लागते. तर तो पुरा झाल्याशिवाय झोपता येत नाही, आपण मनाला बांधून घेत असते. मग ते समुद्राच्या काठावर जपाला जात. आता जे मुंबई पाहिलेशील त्यांना कळेल, जे हॉटेल आहे, ताज हॉटेल वगैरे हा इलाका, तर त्याच्याजवळच मोठं हे आहे, तर तिथं ते जपाला जाऊन बसत. मग हे हनुमान शास्त्री पोतदार जपाला जाऊन बसले की तिथे पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक माणूस त्यांच्या जवळ येऊन बसायचा. हे गेले की तो येणार, पण हे उठायला लागले की तो उठणार. मनप्रसाद विचार करतात, हा कोण आले? 4-5 दिवस झाले असंच चालू. ते मुंबईत मुक्कामी होते, पूर्वी मुक्काम लय असत. आता कसं आपण सकाळी मुंबईत असून संध्याकाळी घरी असतो. त्या काळात दळणवळणाच्या व्यवस्था कमी असल्यामुळे मुंबईत जर येऊन राहिला गोरखपूरचा माणूस तर तो कमीत कमी 15 दिवस महिने राहायच्या हिशोबानं येत असतो. पण ते जप पुरा करायला तिथं जात, तो माणूस ये, हे निघले की तो निघे. एक दिवस बा योगायोग अशी, दुसऱ्या दिवशी योगायोग अशी, तिसऱ्या दिवशी योगायोग असेल. पण चौथ्या दिवशी हनुमान शास्त्रींना वाटलं आपण विचारावं याला, वैष्णवाची मी शक्ती सांगतो तुम्हाला, विचारावं आपण याला की का रे तू कोण आहेस? आपण का त्याला 7-12 मागून राहिलो, त्याचं एवढं विचारायला काय? भाऊ तुम्ही कोण आहे असं म्हणता बरोबर तो फ्रेश दिसणारा माणूस, चांगला तगडा बसलेला, धार रडायला लागला. नुसता या धारा लागल्या डोळ्याला, तर 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 डोळ्यातून पाणी येऊन राहिलं. शास्त्रीजी विचारतात, का तुला रडायला काय झालं? एवढं का तू रडून राहिलं? एवढं काय झालं? मनसोक्त रडला, पोट भरून रडला, मन प्रसन्न केलं रडून, आणि मग म्हणायला लागला, माझ्या अनेक जन्माचं पुण्य म्हणून तुम्ही माझ्याशी बोलले. मी नसतो बोललो, तू बोलावं लागत होतं, एवढं काय लगे रडायचं याच्यामध्ये? आता मी तुझ्या जवळच होतो ना, मला परवानगी नाही म्हणे बोलण्याची. तू परवानगी नाही म्हणजे तुला काय, तुला बायकोला विचारून यावं लागतं घरी? नाही म्हणे, भगवंताची परवानगी. आता काय करू? भगवंत तुला परवानगी देतोय काय की आता याच्याशी बोल, त्याच्याशी बोलू नको? तुझा एवढा देवाशी कॉन्टॅक्ट आहे काय? पण माझ्याशी तुला देव बोलू देत नाही, इतका मी पापी आहे काय? नाही म्हणे, तुम्ही तर महात्मे आहे, मग देव का बोलू देत नाही? मी भूत आहे. तुम्ही महात्मे आहे, मी भूत आहे. आणि मग मी इथं कोणालाच नाही दिसून राहिलो. हे एवढे लोक फिरून राहिले ना, यांना हे 10 वर्षाच्या आधीचं सांगतो बरं बाबा, हे काही 50 वर्ष 70 वर्ष 200-400 वर्षाच्या गोष्टी नाही आहे, 10 वर्षाच्या आधीची गोष्ट. मी भूत आहे म्हणे, आणि मी इथे जेवढे फिरून राहिले या कोणालाच नाही दिसत, मी फक्त तुम्हाला दिसून राहिलो म्हणे. काय म्हणे, काय विशेष? म्हणे मी पारशी आहे म्हणे, धर्माने हिंदू नाही म्हणजे पारशी आहे. आणि योगायोग पहा, या कथेची माझी शहानिशा 15 दिवसाच्या आधी झाली. आमच्यावर एक प्रेम करणारे मुंबईची व्यक्ती, ज्यांची आणि आमची अजून भेट नाही, फक्त यूट्यूबवर श्रवण करून भेट, आपल्या गाडीमध्ये चांगला सिंहाचा वाटा त्यांनी मदत करेल आहे, आणि अजून आम्ही एकमेकाला भेटलेलो नाही. तर त्यांना मी एक दिवस फोन केला, म्हटलं कुठं आहात? म्हणे बाबा मी आता मुंबई सेंटरला इथं आहे, ताज हॉटेलच्या जवळच माझ्या मालकाचं घर आहे, आणि मी ड्रायव्हर आहे, मी गाडी चालवत असतो त्याची. म्हटलं ते साहेब कोण आहेत? मी पारशी आहे. मग या कथेचं मला लगेच ध्यानात आलं, म्हटलं ही पारशाची कथा आहे. मी म्हटलं का त्या भागात पारशी किती काय? म्हणे बाबा पुऱ्या मुंबईत फक्त इथंच पारशी आहे. म्हणजे अधिक त्या गोष्टीला चिकटावा. ही गोष्ट जी मी बोलतो आता तुमच्याशी जे बोलतो हे 8 दिवसाच्या आधीचं सांगतो. पारशी म्हणजे मी पारशी आहे. बरं म्हणे, मग तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? म्हणजे काहीच नाही. तुम्ही त्यावेळेस टेलिफोन होते ते असे कर्र कर्र वाजणारे, बोटाने फिरवणारे. तुम्ही कोणाला तरी फोन करा म्हणे, पण एखाद्या विद्वान ब्राह्मणाला गयेला माझ्या निमित्ताने श्राद्ध करायला लावा. ते श्राद्ध केल्यानं मी मुक्त होईल. कारण तू तर पारशी आहे, म्हणून म्हणतो मी तुम्हाला, नीट ऐका पुढचा विषय. तर तू पारशी आहे, तू हिंदू थोडी आहे. क्रिया, कर्म, तेरवी, श्राद्ध हे सगळं हिंदूला आहे ना. मुसलमानात करतात का असं काही तेरव्या? कीर्तन होतात का त्याच्यात? बौद्धात बी नाही होत. मग कोण्याच धर्मात नाही होत, फक्त हिंदू धर्मात आहे. म्हणजे तू पारशी आहे. त्यानं जे उत्तर दिलं, आता तुम्ही कुणी माना
का नका माना, तुमची केवढी श्रद्धा असेल शास्त्रावर तेवढी. पण त्यानं उत्तर दिलं त्या बारशावर. तो शास्त्रीजींना म्हणतो, महाराज जगा कोण्याही धर्मानुसार, जन्माला या कोण्याही धर्मानुसार, पण मोक्ष जर हवा असेल तर मरा मात्र हिंदू धर्मानुसार. सगळ्या विद्या जर हिंदू धर्माच्या प्रमाणे झाल्या तरच मुक्ती आहे. जगा कोण्याही धर्माप्रमाणे. नमाज पाडा, काय करायचं वेगवेगळ्या साधना करा, पण जर कल्याण हवं असेल, पारशी असो की काही असो त्याला लागेल हिंदूचंच अशा प्रकारचं शास्त्र. दुसऱ्या शास्त्राने तो मुक्त होऊ शकत नाही. मला यातून तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की भगवत भक्ताचा महिमा. आता कामात काम तुम्हाला दुसरंही कळालं की पिंडदान करायला पाहिजे, भगवत चर्चा व्हायला पाहिजे, परमार्थ जीवनात व्हायला पाहिजे. पण सांगायचं की भगवत भक्ताची एवढी शक्ती आहे की नामधारक असणाऱ्या हनुमान शास्त्रीच्या फक्त ऐकण्याने श्रवणाने सुद्धा एक भूत मुक्त होऊ शकते. हनुमान शास्त्रींनी फोन लावला गयेला, तिथल्या एका विद्वान ब्राह्मणाला सांगितलं की तू पिंडदान कर. हे त्या व्यक्तीचं नाव आहे. मग याला हनुमान शास्त्री म्हणतात, व तू मुक्त झाला हे आम्हाला कसं कळत, तुझ्या मुक्तीचं आम्हाला कसं काय कळणार आहे. तर त्यानं उत्तर दिलं की मी तुम्हाला सांगेल तिकडं पिंडदान झालं, मी सांगेल तुम्हाला मुंबईमध्ये. तिकडे एका विदुष ब्राह्मणाकडून पिंडदान करवल्या गेलं. तर आम्हाला याचा खूप आनंद असा वाटतो की ह्या गोष्टी, काही काही गोष्टींचं महत्त्व मला नंतर कळालं, पण त्याचा आचार मात्र आमचा आधी झाला. तुम्ही अग्निहोत्री ब्राह्मण कोण पाहला? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही कोणच नाही पाहिलं. पण मी अग्निहोत्री पाहिले असतील 10-12 काशीला असताना. तुझं मग हे काय अग्निहोत्री म्हणजे काय? अग्निहोत्री तो होऊ शकतो जो घनपाठी विद्वान आहे. आणि नुसता जटापाठी विद्वान जरी पाहला, वेदाचे 8 प्रकार असतात: जटा, माला, शिखा, रेखा, ध्वजो, दंडो, रथो, घन. 8 पद्धतीने वेद म्हणला जातो. तर त्यातला पहिला प्रकार आहे जटा. जटा पाठ करू शकणारा विद्वान ब्राह्मण जरी नजरेनं पाहला तरी जीवाचं कोट कल्याण होते. आता सहसा आपल्याकडे जटापाठी सुद्धा मिळत नाही. आणि मी ज्यांच्याकडे शिकलो ते 4-5 जण घनपाठी होते आणि ते यज्ञ करायचे. त्या सामुग्र्या मी अग्निहोत्र्याचा आणून देतो. अशा ब्राह्मणाकडून आम्ही आमच्या वडिलांचं श्राद्ध करून घेतले. मला हे तुम्हाला ॲडव्हान्स सांगायचं आहे जरा असं. त्यामुळे काही प्रश्नच नाही. आमच्या 13 कोटी वडिलांचा जप देह सोडण्याच्या 10-12 दिवसच आधी झाला होता आणि त्यातल्या त्यात अशा पद्धतीचे श्राद्ध घडले. आता साधू संतांचा जसा आशीर्वाद असेल, भगवंतांची जशी कृपा असेल तसंच आपल्याकडून होते. आता आमची एक इच्छा आहे, तुम्ही सगळेजण आशीर्वाद दिले ते होईल ती पूर्ण. आम्हाला असं वाटतं आता 1-2 वर्षात आमच्या आईला काशीला नेऊन ठेवायचं आणि तिला इकडे आणायचंच नाही. ती हिशोबाने सगळं म्हणजे पूर्ण व्यवस्था त्या हिशोबाने करून, म्हणजे जे पितृऋण म्हणतात ते जीवनामध्ये तीळभरही राहत नाही राहत. एका निमित्तानं सगळ्याच पितरांना मोक्ष मिळून जातो. तर तिकडे पिंडदान, तो ब्राह्मणाला फोन केला, तो पिंडदान करायला लागला आणि शेवटची फक्त पूर्णाहुती दिली त्या पिंडदानाची की हे पारशीभूत लगेच शास्त्रीजींच्या समोर आलं, नमस्कार केला आणि म्हणू लागलं, शास्त्रीजी मी निघालो आता, माझ्या वाणीमध्ये अभूतपूर्व शक्ती आली, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. पण ते काय मागणार आहे, तुसल्या का माझ्याच्याने मुक्त झाला, मी तुला खरकट्याला काय मागू. शास्त्रीजी म्हणले जय श्रीराम, काही अडचण नाही. आणि शास्त्रीजींच्या समोर तो निघून गेला.